घटना ही देवकीची फक्त ती 22 वर्षाची होती. दीपा उर्फ देवकी प्रसाद पुजारी 22 वर्षाची तरुणीसाठी अनेक वर्ष मेहनत घेतली. मनापासून तिच्या लग्नाची तयारी केली. दीपा एका साधे व शिक्षित कुटुंबातली होती, ज्यासाठी मुलीचा सन्मान व सुखी वैवाहिक आयुष्य अत्यंत महत्त्वाचे होते. दीपा अत्यंत नम्र स्वभावाची, हसतमुख व कर्तव्यदक्ष मुलगी होती. तिने शिक्षणात चांगली कामगिरी केली होती आणि भविष्यात चांगल्या नोकरीच्या स्वप्नांनी भरलेली होती. तिच्या कुटुंबानं तिच्यासाठी योग्य जोडीदार शोधण्यास वर्षभर मेहनत घेतली. 18 एप्रिल 2025 रोजी विजयपूर येथील बळवस मंगल कार्यालयात दीपा आणि प्रसाद चंद्रकांत पुजारी यांचा विवाह सोहळा पार पडला. विवाहात मोठ्या संख्येने नातेवाईक व मित्रपरिवार सहभागी झाले होते. लग्नासाठी दीपाच्या कुटुंबाने अंदाजे 10 लाख रुपयाचा खर्च केला होता. या रकमेत 4 तोळे सोनं, भांडी, फ्रीज आणि फर्निचर इतर आवश्यक वस्तूंचा समावेश होता. दीपाच्या वडिलांनी प्रसाद आणि त्यांच्या कुटुंबियांनी पारंपरिक हुंड्याच्या स्वरूपात सोनं आणि आर्थिक मदत मोठ्या प्रमाणात दिली. लग्नाच्या दिवशी आणि लग्नानंतर सुद्धा दीपाच्या कुटुंबियांनी सर्वतोपरी सहकार्य केले. दीपानं दुसऱ्या दिवशीच पुण्यातील हडसपसर येथील तिच्या नवऱ्याच्या घरात प्रवेश केला. तिला नव्या घरात सुखी आणि समाधानकारक जीवन घालवायचं होतं. मात्र त्यानंतर घडलेली घटना तिचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकणार होती. लग्नानंतर लगेचच दीपावर सासऱ्यांच्या मंडळीकडून हुंडा न दिल्याबद्दल सतत त्रास देण्यात आला. तिच्या नवऱ्यानं सासू सुरेखा चंद्रकांत पुजारी, सासऱ्यानं चंद्रकांत पुजारी आणि दीर प्रसन्न चंद्रकांत पुजारी यांनी मिळून दीपालीला शारीरिक, मानसिक आणि भावनिक छळ सहन करावा लागला. सासरच्या मंडळांनी दीपालीला अनेक वस्तू न दिल्यास सतत त्रास दिला. भांडी, फ्रीज, फर्निचर आणि इतर गृहितिक वस्तू दिले नाहीत असा आरोप सतत केला गेला. हळूहळू छळ हा एवढा मांडला गेला की दीपाली शिवीगाळ, मारहाण, सततच्या धमक्यात सन्मान करावा लागला. तिच्या नवऱ्यानेही या छळात सक्रिय भूमिका बजावली. दीपाने हळूहळू या छळाला सहन करणं अशक्य समजलं. सासरच्या मंडळींनी वागताना अंदाज आपल्या कुटुंबियांच्या दिलेल्या हुंड्या एवढाच नव्हता तर अजून मोठा हुंडा द्यावा लागेल अशी दबावाखाली दीपाली ठेवण्यात आली. तिच्या कुटुंबात पूर्वीच लागलेल्या 10 लाख रुपयाचा हुंडा, 4 तोळे सोनं यांचा मानपान केला होता. तरीही त्या मंडळींना मात्र तसंच काहीही पुरेसं नव्हतं. दीपावर होणाऱ्या छळात केवळ मानसिक त्रासच नव्हता तर तिच्यावर वेळोवेळी मारहाण देखील केली गेली. तिच्या शरीरावर ठसे दिसू लागले. काही वेळा तिच्या जखमा थांबल्या नाही. सासू सुरेखा, सासरा चंद्रकांत आणि दीर यांनी दीपालीला वेगवेगळ्या घरात शिवीगाळ करत, भिंतीला लाथा मारून, कपडे फाडून तिचा अत्याचार केला. त्यांच्याकडून सतत तिरस्कार, अपमान सहन करत दीपालीला प्रचंड मानसिक त्रास करावा लागला. तिच्या पत्नीनेही या सासरच्यांना संरक्षण दिलं नाही. हे छळ वाढण्यात कधीच थांबले नाही. प्रत्येक वेळी दीपानं माहेरून फोन करून मदतीची भीती व्यक्त केली तरीही सासरच्यांचा त्रास कमी होऊ शकला नाही. दीपा 19 मे 2025 रोजी शेवटी हे सगळं सहन करू शकली नाही. तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार 18 मे रोजी तिच्या माहेरी फोनवरून तिला आपल्या होणाऱ्या छळाबद्दल सविस्तर माहिती दिली. माहेरी तिला मदत मिळवण्याच्या अपेक्षेने ती गेलेली होती, पण हडसपसर मध्ये तिला परत जावं लागलं. या छळाखाली असह्य झालेली दीपा 19 मे रोजी आपल्या हडसपसर येथील सासऱ्याच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या मृत्यूपूर्वी कोणतीही इतर मदत मिळू शकली नाही. ती संपूर्णपणे सासऱ्यांच्या छळाखाली दबून गेली होती. या घटनेमध्ये दीपाचे पती प्रसाद चंद्रकांत पुजारी, दीर प्रसन्न चंद्रकांत पुजारी, सासू सुरेखा चंद्रकांत पुजारी आणि सासरे चंद्रकांत पुजारी हे सर्व आरोपी आहेत. हे मंडळांनी तिच्यावर झालेल्या छळाची जबाबदारी स्वीकारली नाही. उलट छळ करण्यात राहण्याचे आरोप आहेत. तिच्या आत्महत्येपूर्वीच्या दिवसामध्ये हे सर्व तिच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ करत होते. दीपाचे वडील पुरुषोत्तम यानगोरी यांनी हडसपसर येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यानंतर गुन्हा दाखल झालाय. पोलीस सध्या तपास सुरू आहे. दीपाच्या आत्महत्येने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले. वडील, आई, भावंडे सगळे या घटनेतून मोठ्या धक्क्याखाली आले. त्यांनी पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळी विरुद्ध तक्रार दाखल केली असून न्याय मिळवण्यासाठी त्यांनी न्यायालयातही प्रयत्न सुरू ठेवलेत. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार त्यांनी दिलेला हुंडा आणि लग्नासाठी केलेल्या खर्चाची किंमत नवऱ्याच्या कुटुंबियांनी लक्षात घेतली नाही. उलट छळ सुरू केला. दीपाच्या आत्महत्येने पुन्हा एकदा ह्या घातक प्रेत विरोधात जागरूकतेची गरज अधोरेखित केली आहे. हुंडा प्रथा केवळ कायद्याने बंद होणार नाही तर समाजाचे मानसिकतेचे बदल करावा लागेल. न्याय मिळवून देण्यासाठी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी आणि सामाजिक पाठिंबा अनिवार्य आहे. दीपा पुजारी यांची आत्महत्या ही केवळ एक वैयक्तिक दुःखद घटना नाही तर ती आपल्या समाजातील एका मोठ्या विकृतीचा आरसा आहे.
हुंड्याच्या नावाखाली होणारा छळ, मारहाण, अपमान यामुळे हजारो लाखो स्त्रियांना आजही वेदना सहन कर. आम्हा सर्वांना या प्रथेविरुद्ध उभं राहणं आवश्यक आहे, जेणेकरून दीपासारख्या महिलांना न्याय मिळू शकेल आणि समाजात एक महिलांचा सन्मान वाढेल. ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया जरूर कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. धन्यवाद.